ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 30 तारखेपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बारामतीत उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुळेंची बैठक होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही, मवियासोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलंय, अंकुश काकडेंचा दावा। पुण्यातील जिजाई बंगल्यावर अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली। काल युतीची चर्चा फिसकटली, आज अमोल कोल्हे दादांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये चर्चा, उद्या निर्णय जाहीर करू, तर शरद पवारांनी सोबत यावं ही सर्वांचीच इच्छा, संजय राऊतांची माहिती। माहितीकडून उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी, भाजप योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवणार। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती तुटल्यात जमा, सूत्रांची माहिती। घड्याळाच्या चिन्हावर लढा हा अजितदादांचा प्रस्ताव पवारांना अमान्य, सूत्रांची माहिती। पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतूनच लढण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांची राष्ट्रवादी पवारांच्या पक्षाला 25 ते 30 जागा देणार। 28 जागांवर दोन्ही राष्ट्रवादींचं एकमत, सूत्रांची माहिती। मुंबईतील 200 जागांवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये एकमत, उरलेल्या 27 जागांवर आज निर्णयाची शक्यता। माहितीच्या 4थ्या फेरीच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। पुण्यामध्ये पालिका निवडणुकीसाठी मवियाची 4.5 तास बैठक, बैठकीला पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे सेना आणि मनसेचे नेते उपस्थित। अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललं आहे माहिती नाही, मात्र आमच्याकडून कुठली चर्चा नाही, राष्ट्रवादीच्या युतीवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। ठाण्यात माहितीचा फॉर्म्युला ठरेना, भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच, भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यानं जागावाटपात तिढा सुटेना। ठाण्यामध्ये भाजपकडून पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख। भाजप आणि शिंदेची शिवसेना छत्रपती संभाजीनगर महापालिका एकत्र लढणार, भाजप 45 तर शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। पत्रकार परिषदेमध्ये आज युतीची घोषणा करणार। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगुल चालन, त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत। राशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल मोर्चाच्या वेळेला आदित्य ठाकरेंचं गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण, मुस्लिम सोबत आल्यावर भाजपला त्रास होतो, रशीद मामूंच्या प्रवेशावरून फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कारांना सन्मान होणार, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात येणार। मुंबईत फक्त 1,68,350 दुबार मतदार, दुबार नावांच्या छाननीनंतर पालिकेचा दावा। नागपुरातील बॅचलर्स पार्टीमध्ये धक्कादायक वास्तव पुढे, बेशुद्ध मित्राला चादरीमध्ये गुंडाळून रात्रभर मित्रांची पार्टी, मित्रांच्या निष्काळजीपणामुळे मित्राचा मृत्यू। चांदीची 2.5 लाखांकडे झेप, चांदी 10,500 रुपयांनी तर सोनं 1,400 रुपयांनी महागलं, सोनं 1,38,300 रुपये तोळा तर चांदी 2,32,500 रुपयांवर। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, हवा अतिवाईट श्रेणीमध्ये, AQI 195 वर पोहोचला, प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली। पारा घसरणार, नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार, अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।